नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय आहे इतिहास व नागरी शास्त्र. त्यामधील 6वा जो धडा आहे मुघलांशी संघर्ष, या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर याच्या आधी शाळेमध्ये तुमचा हा धडा शिकून झाला असेल तर यावरचे प्रश्न उत्तर आपण आज डिस्कस करणार आहोत. तर चला, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. खाली जो बेल आयकॉन दिला आहे, बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजेच तुमच्या इयत्तेशी जे जे व्हिडिओज मी जेव्हा जेव्हा अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. सो चला आपण स्टार्ट करूयात. आपला पहिला प्रश्न, खालील घटना कालानुक्रमे लिहा. म्हणजे त्यांनी ह्या ज्या घटना दिलेल्या आहेत या काळानुसार पहिल्यांदा कुठली घडली आहे अशा काळानुसार या घटना लिहायच्या आहेत. त्यांनी दिलेला आहे शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम, लाल महालावर छापा, आग्र्याहून सुटका, राज्याभिषेक, पुरंदरचा तह आणि शाहिस्तेखानाची स्वारी. तर चला, याचं बरोबर उत्तर काय आहे आपण बघूयात. आणि याचं बरोबर उत्तर आहे पहिल्यांदा शाहिस्तेखानाची स्वारी, त्यानंतर त्याने लाल महालावरच्या छापा, नंतर येतो पुरंदरचा तह, नंतर शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम. हा आहे बरोबर त्या घटनांचा कालानुक्रम. चला विद्यार्थ्यांनो, प्रश्न दुसरा, शोधा म्हणजे सापडेल. आता यामध्ये पहिल्यांदा संस्कृत शब्द असणारा कोश, आणि याचं उत्तर आहे राज्य व्यवहार कोश. ओके. त्यानंतर दुसरा, त्र्यंबकगड जिंकून घेणारा कोण आहे? मोरोपंत पिंगळे. तिसरा, वनी दिंडोरी येथे पराभूत झालेला सरदार. उत्तर आहे दाऊद खान. आणि चौथा, इंग्रज, डच, फ्रेंच यांच्या वखारी असलेले ठिकाण, आणि ते आहे सुरत. चला विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. प्रश्न तिसरा, तुमच्या शब्दात लिहा. आणि त्यामध्ये प्रश्न पहिला आहे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. चला आपण याचं उत्तर लिहिणार आहोत. पहिला पॉइंट, सतत 30 वर्षाच्या अविश्रांत परिश्रमातून मराठ्यांचे स्वराज्य साकार झाले होते. तथापि स्वराज्याचे अस्तित्व स्वतंत्र व सार्वभौम्य आहे हे स्पष्ट करण्यासाठी या स्वराज्यास अधिकृतता आणि सर्व मान्यता प्राप्त होणे आवश्यक आहे हे महाराजांच्या लक्षात आले. त्यानंतर दुसरा पॉइंट, यासाठी विधिवत राज्याभिषेकाची आवश्यकता होती. म्हणून त्यांनी 6 जून 1674 या दिवशी विद्वान पंडित गागा भट्ट यांच्या हस्ते रायगडावर आपला राज्याभिषेक करवून घेतला. तिसरा पॉइंट, या राज्याभिषेकाद्वारे महाराज आता स्वराज्याचे छत्रपती झाले. सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून त्यांनी राज्याभिषेक शक
ही नवीन कालगणना सुरू केली. ते आता शककर्ते झाले. आणि चौथा पॉइंट, राज्याभिषेक प्रसंगी त्यांनी सोन्याचा होन व तांब्याची शिवराई ही खास नाणी पाडली. या नाण्यांवर श्री राजा शिवछत्रपती अशी अक्षरे कोरण्यात आली. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं हे उत्तर आहे. दुसरा प्रश्न, आग्र्याहून सुटका. उत्तर बघा. पहिला पॉइंट, महाराज आग्र्यास पोहोचले, तथापि औरंगजेबाने दरबारामध्ये त्यांचा योग्य तो मान ठेवला नाही. त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर बादशहाने त्यांना नजरकैदेत ठेवले. दुसरा पॉइंट, बादशहाच्या या कृतीने डगमगून न जाता महाराजांनी नजरकैदेतून आपली सुटका करून घेण्याची योजना आखली. तिसरा पॉइंट, औरंगजेबाच्या कैदेत असताना शिवरायांनी आजारी पडल्याचे सोंग घेतले. हा आजार बरा व्हावा म्हणून त्यांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात केली. चौथा मुद्दा, पहारेकरी मिठाईचे पेटारे उघडून पाहत, पण पुढे पुढे ते कंटाळले व पेठारे उघडून पाहिनासे झाले. संधी साधून एके दिवशी शिवराय व संभाजी या पेटाऱ्यातून पसार झाले आणि अशा प्रकारे ते आग्र्याहून शिताफीने निसटले आणि काही दिवसांनी महाराष्ट्रात सुरक्षितपणे पोहोचले. तर अशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी आग्र्याहून आपली व संभाजी महाराजांची सुटका करून घेतली. चला आता तिसरा प्रश्न, शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम. आणि याचं उत्तर बघा. पहिला पॉइंट, शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर सुमारे 3 वर्षांनी ऑक्टोबर 1677 मध्ये दक्षिणेची मोहीम हाती घेतली. दुसरा मुद्दा, गोवळकोंड्यास त्यांनी कुतुबशहाची भेट घेतली, त्याच्याबरोबर मैत्रीचा तह केला. तिसरा मुद्दा, पुढे महाराजांनी कर्नाटकातील बंगळूर, होसकोटे तसेच सध्याच्या तमिळनाडूमधील जिंजी, वेल्लोर इत्यादी किल्ले आणि आदिलशाहीचा इतर काही प्रदेश जिंकून घेतला. त्यांच्या फौजेने तेथील प्रजेला कोणताही त्रास दिला नाही. पुढचा चौथा मुद्दा, जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी मुख्य अधिकारी म्हणून रघुनाथ नारायण हणमंते यांची नेमणूक केली. आणि पाचवा मुद्दा, तसेच दक्षिणेच्या मोहिमेत तमिळनाडूतील जिंजीचा किल्ला जिंकून तो स्वराज्याला जोडण्याच्या शिवाजी महाराजांच्या कृतीला पुढील काळात निर्णायक महत्त्व आले. त्यानंतर चौथा प्रश्न, शिवरायांनी राज्याभिषेकासाठी केलेली तयारी. त्यासाठी राज्याभिषेकासाठी काय काय तयारी केलेली आहे हे आता बघूयात. उत्तर बघा. शिवरायांनी रायगडावर राज्याभिषेक करण्याचे ठरविले. त्यांनी राज्याभिषेकासाठी पुढील तयारी केली. पहिला प्रश्न, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी अत्यंत मौल्यवान रत्नजडित सोन्याचे सिंहासन बनवण्यात आले.
त्यावर शुभ्र छत्र बसवले. दुसरा मुद्दा, राज्याभिषेकाच्या पौरोहित्यासाठी काशीला स्थायिक झालेले गागा भट्ट यांना बोलवण्यात आले. राजेरवाड्यांना आमंत्रणे गेली. शिवरायांना सोन्याच्या चौरंगावर बसवले. 7 नद्यांच्या आणि समुद्रांच्या पाण्याने भरलेल्या घागरींच्या धारांनी शिवरायांचा जलाभिषेक झाला. त्यानंतर त्यांनी जिजाबाईंचा आशीर्वाद घेतला. आणि चौथा मुद्दा, गागा भट्टांनी सोन्या मोत्यांच्या झालरीचे छत्र महाराजांच्या डोक्यावर धरले व शिवछत्रपतींचा जय जयकार झाला. अशा तऱ्हेने 6 जून 1674 या दिवशी शिवरायांचा राज्याभिषेक झाला. चला विद्यार्थ्यांनो, प्रश्न चौथा, कारणे लिहा. तर विद्यार्थ्यांनो, असाच स्वाध्यायाचा इतर कोणत्या विषयाचा व्हिडिओ तुम्हाला हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा. पहिला, शिवरायांनी पुरंदरचा तह केला. आता या पाठीमागचं कारण काय ते बघूयात आपण. पहिला पॉइंट, जयसिंगाने शिवाजी महाराजांकडे किल्ले जिंकून घेण्याची योजना आखली. त्यानंतर दुसरा मुद्दा, दिलेर खान आणि जयसिंगाने पुरंदरला वेढा घातल्यामुळे प्रचंड मुघल फौजेला तोंड देताना मराठ्यांची अवस्था बिकट होऊ लागली. तिसरा मुद्दा, स्वराज्याचा भूप्रदेश या प्रचंड मुघल सैन्याने बेचिराग केला. तरीही शिवाजी महाराजांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, परंतु पुरंदरच्या वेढ्यात मुरारबाजी देशपांडेला लढताना वीरमरण आले. चौथा मुद्दा, मुघलांच्या लष्करी सामर्थ्यापुढे आपला निभाव लागणार नाही आणि आपल्या प्रजेचे मोठे नुकसान होत आहे असे महाराजांच्या लक्षात येताच शिवाजी महाराजांनी जयसिंगाबरोबर बोलणी करण्याचा निर्णय केला. या सर्व बाबींमुळे शिवरायांनी पुरंदरचा तह केला. आता प्रश्न दुसरा, शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. चला विद्यार्थ्यांनो, कारण बघूयात. पहिला पॉइंट, स्वराज्याच्या विविध भागात मुघल सैनिकांच्या तुकड्या पाठवल्या. त्या सैन्याने स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली. दुसरा मुद्दा, तसेच पुरंदरच्या तहात मुघलांना दिलेले किल्ले आणि प्रदेश परत मिळवण्यासाठी शिवाजी महाराजांनी मुघलांच्या विरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. तर विद्यार्थ्यांनो, याच प्रश्नाबरोबर आपला हा स्वाध्याय इथे संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू.